असताना पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून जावा की मी हा पेपर इतका छान लिहीन, मी माझ्या आईवडिलांचं नाव रोशन करेन. नुसतं शाळेचंच नाव होत नाही, तुमच्या आईवडिलांचं नाव रोशन होते. आणि एवढं जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवा की आईवडिलांची मान खाली जाईल असं काही कृत्य करू नका. पेपर व्यवस्थित लिहा, स्वच्छ लिहा, टेन्शन घेऊ नका. आपल्याला किती लोक ओळखतात ह्यापेक्षा का ओळखतात, अशा ह्या वेळची 4थी बॅच आहे बाहेर पडणारी आपली. आणि जर काय तुम्हाला बोलले असतील कविता, मी पेपर असा लिहावा तसा, तुम्हाला रागवले असतील तर ते तुमच्या भल्यासाठी आहे. जसे तुमचे आईवडील रागवतात, तुमचे गुरु रागवतात, आणि आपल्या ग्लोरी परिवार जो ग्लोरीचा स्टाफ आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण खरंच हे आपलं कुटुंब आहे आणि सगळे कुटुंबाप्रमाणे राहतात. आणि इथं वाटत नाही की मला ही आपली शाळा आहे, आपलं खरंच कुटुंब आहे. सगळे 9th स्टँडर्ड 10th स्टँडर्ड सगळ्यांची एकमेकाशी नाळ जोडलेली आहे. सगळे एकमेकाला मदत करतात. इथून चांगलंच घेऊन जावा, समाजात एक चांगला नागरिक बना, आदर्श नागरिक बना. आणि आपल्या आईवडीलचं जे स्वप्न आहे, मोठं स्वप्न बघा. प्रत्येकाचं स्वप्न असतं, आपल्या आईवडिलांचं पण स्वप्न असतं. ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फक्त अभ्यास करायचा